अथ श्री साई सच्चरित अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी झाले कथन, त्याहुनी या अध्यायी श्रवण, करवितो श्रीचे अतर्क्य विंदान. कथानुसंधान एकची. ऐकून बाबाची अगाध लीला. 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ. मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी. जाता असता काशी यात्रेसी, वाटेत शिर्डीसी उतरली. साई बाबा महासंत, धीर उदार आणि दांत, यात्रे करूसी कृपावंत. पैसे अत्यंत वाटिती, दिडक्या चवल्या हाताच किस. अधेल्या पावल्यांचा पाऊस, रुपये 10 कोणास 20, कोणास 50 ते देत. हे काय सणाद सुदा दिसी, कार्यविशेषी का पर्व काळासी. प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी, संतोषेसी अर्पित. पहुड येती भवये नाचती, गवये गाती भाटवानिती. तमास गीर मुजरे देती, भजनी रंगती हरिभक्त. ऐसे महाराज उदार वृत्ती, दानधर्मी सडळ स्थिती. ऐकुनी कर्णोपकरणी ही कीर्ती, इच्छा धरिती दर्शनाची. कधी आली या बाबाचे चित्ती, पांतस्ता तेही पैसे वाटिती. दीनदुबळांच्या परामर्श घेती, कृपामूर्ती साईनाथ. पुरुष एक बाया 3, मेळा अवघा 4 मिळून. मेवणी स्वस्त्री दुहिता आपण, संत दर्शन कामुक. येऊनी साईचे दर्शन, मंडळी पावली समाधान. करीत साई पाशी अनुदिन, प्रेमळ भजन नेमाने. सांप्रदाय रामदासी, भजन करीत अति उल्हासी. बाबा ही रुपया 8 आणे तयासी, आलिया मनासी अर्पित. कधी तयास बर्फी देत, कधी परतवित रिक्त हस्त. बाबाचे हे ऐसे सदोदित, परिण निश्चित काहीही. पैसे वाटीत हे तो सत्य, नवते यात काहीही असत्य. परी ते नवते सर्वास देत, ठावे न मनोगत कवनाते. फकीर फुकरे भिक्षे करी, सदैव येत बाबाचे द्वारी. बाबा जरी दयाळू भारी, धर्म न करीत सर्वाते. जयाची लाभ काळाची घडी, तयासीच ही सुख परवडी. संत हस्तस्पर्शाची कवडी, लाभेल जोडी भाग्याची. या अर्थीची एक गोष्ट, ऐकता श्रोते होतील संतुष्ट. करुणी दया पुढे ती प्रविष्ट, धरू मग वाट पुढील. होऊनी प्रातः काळची न्याहारी, पैसता बाबा स्तंभा शेजारी. धुनिसन्निध मशिदी माझारी, येतसे पोरी अमनीते. पोरी 3 वर्षाची नागडी, हाती जिनतानी डबी उघडी. आई जमली सहताचडी, येतसे ती घडी साधुनी. अमनी बैसे मांडीवरी, डबी देई बाबाचे करी. बाबा रुपया करी, हात धरी बाबाचा. बाबा समुलाचे वेड भारी, पोरही होती गोडस साजरी. मुके घेत कुरवाळीत करी, पोरीस धरीत पोटाशी. बाबा निधरावे पोटाशी, अमनीचे चित्त रुपया पाशी. बाबा देना मजशी, म्हणे खिशाची लक्ष सारे. अमनीचा तो पोर स्वभाव, थोरा मोठ्याही तीच हाव. स्वार्थासाठीच धाव, परमार्थी भाव एखाद्या. पोरीने बसावे मांडीवरी, आईने दूर कटड्या बाहेरी. हालू नको देत तोवरी, खुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी काय लागे, उठली ती सुटली माझ्या मागे. फुकट खाऊ मेले निलागे, म्हणावे रागे बाबानी. परिहा राग बाह्यात्कारी, अंतरी प्रेमाचा उसळती लहरी. हस्त घालुनी खिशा भीतरी, रुपया बाहेरी काढावा. घालुनी तो डबीत घट्ट, झांकीता आवाज होई जो खट्ट. डबी हाती पडता ती झट्ट, घराची वाट धरीतसे. हे तो होई न्याहारी वक्ती, तैसेच जवते लेंडीवरी निगती. तेव्हा आई अमनीस रुपया देती, रागे भरती तैसेची. ऐसे प्रतिदिनी 2 तिजला, 6 देत त्या जमालीला. 5 दादा केळ कराला, भाग्या सुंदरीला 2
10 ते 15 तात्याबासी, 15 ते 50 फकीर बाबासी, 8 वाटिती गोर गरिबासी, नित्य नेमेसी हे देणे. असो ऐसी ही दानशीलता, मद्रासियाना ऐकोनी वार्ता, सहज उपजोनी अर्थ स्वार्थता, भजनोपक्रमता मांडिली. बाह्यत ते भजन सुंदर, अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर, पैसे देतात या आशेवर, राहिले सपरिवार शिर्डीत. त्यातून तिघास मोठी हाव, बाबांनी द्यावे बहुत द्रव्य, परिसाईपदी भजन सद्भाव, हा एक निजभाव स्त्रियेचा. पाहुनी आमेघा समोर, आनंदे एक नाचतेल मोर, चंद्रा लागी जैसा चकोर, तैसाच आदर तियेचा. एकदा मध्यानाची आरती, चालता साई कृपामूर्ती, पाहुनी बाईची सद्भाव स्थिती, दर्शन देती रामरूपे. इतरास नित्याचे साईनाथ, बाईच्या दृष्टी जानकी कांत, डोळा घळघळ अश्रू स्त्रवत, पाहोनी विस्मित जन झाले. दोही हाती वाजवी टाळी, सवेच नयनी आसुवे ढाळी, देखून हे अपूर्व ते वेळी, झाली मंडळी विस्मित. ऐसा पाहोनी तो देखावा, जिज्ञासा जाहली सकळाचा जीवा, इतुका प्रेमाचा पूरका लोटावा, आनंद व्हावा तिये सचिका. पुढे स्वपती तिसरे प्रहरी, आपण होऊन आनंद निर्भरी, रामदर्शन नवलपरी, वदे आचरित साईचे. नीलोत्पल दल श्याम, भक्त काम कल्पद्रुम, तो हा भरताग्रज सीताभिराम, दाशरथी राम मज दिसला. किरीट कुंडल मंडित, वनमाला विराजित, पीतवास चातुर्हस्त, जानकीनाथ मज दिसला. शंख चक्र गदाधर, श्रीवत्सलांचन कौसुभहार, तो हा पुरुषोत्तम परात्पर, रूप मनोहर देखिला. म्हणे हा मानव रूपधारी, असामान्य लीलावतारी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी, भिक्षाई मागो दारोदारी, जानकी जीवन मनोहरी, धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी, कोणास कैसाही दिसो अंतरी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परमभवार्थी, पती तियेचा अत्यंत स्वार्थी, ऐसीच भोळी स्त्रियाची जाती, कैंचा रघुपती ये स्थळी. मनी वसे जैसे जैसे, भोळ्या भाविका आभासे तैसे, आम्हा सकळा साई दिसे, हिलाच कैसे रामरूप. ऐसे कुतर्क करुनी नाना, केली तियेची अवहेळना, विषाद नाही बाईच्या मना, असत्य कल्पना ती नेणे. ती पूर्वी मोठी अधिकारी, अशी तियेची आख्या भारी, होतसे रामदर्शन सुखकारी, प्रहरोत प्रहरी तियेस. पुढे झाला द्रव्य लोभोद्भव, द्रव्यापाशी नाही देव, झाला रामदर्शनी अभाव, ऐसा हा स्वभाव लोभाचा. साई सहे तो सर्व अवगत, जाणून तिचे सरले दुरित, पुनरपि रामदर्शन देत, पुरवित हे तियेच्या. असो पुढे तेच रात्री, कैसी वर्तली नवलपरी, ग्रहस्थ देखे निद्रे माझारी, स्वप्न भारी भयंकर. आपण आहोत एका शहरी, पोलीस एका आपण धरी, मुसक्या बांधून आवळी करकरी, टोके निज करी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी, निकटतयाची या ब्रह्मभागी बाह्यभागी, साई ही सर्व पहावया लागी, उभेच की उगी निश्चळ. पाहुनी महाराज सन्निधानी, जोडुनिया दोन पाणी, करोनिया मुख केविलवाणी, दीनवाणी तव वदे. बाबा आपुली कीर्ती ऐकुनी, पातलो असता आपुले चरणी, प्रसंग हा कामा लागुनी, तुम्हीही असुनी प्रत्यक्ष. महाराजी प्रत्युत्तर दिदले, कृतकर्मा वगे पाहिजे भोगिले, गृहस्थ अतिविनीत बोले, काही न केले ऐसे म्या. या जन्मा तरी काही न केले, जेणे हे ऐसे संकट गुजरले, तयावरी महाराज बोलले, असेल केले जन्मांतरी. दिदले मग प्रत्युत्तर तेणे, मागील जन्माचे मी काय जाणे, असले तरी ते आपुले दर्शने, भस्म होणे आवश्यक. होता आम्हा आपुले दर्शन, अग्निपुढे जैसे तृण, तैसे ते समूळ भस्म होऊन, कैसा न त्यापासून मुक्त मी. तो महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास,
होय म्हणता ग्रहस्थास डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी उभाचा आहे तव तत्क्षणी. धाडदिशी जैसे पडले कोणी आवाज श्रवणी ऐकिला. आवाज कानी पडता दचकला. डोळे उघडूनी पाहू लागला. आपण बंद निर्मुक्त दिसला. पोलीस पडला रक्तबंबाळ. तेणे मनी अत्यंत घाबरला. महाराजाकडे पाहू लागला. हसून मग तो ते म्हणती तयाला, मला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार, पाहुणे येतील सर्व प्रकार. तूच दांडगा म्हणतील अनिवार. पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो ग्रहस्थ वदे तत्वता. बाबा आपण खरेच बोलता. कसे करा सोडवा आता. दिसे नात्राता तुमविना. ऐसे ऐकुनी साई वदती. पुनश्च लावी नेत्रपाती. तैसे करून डोळे जो उघडती. नवल स्थिती आणिक आपण पिंजऱ्याचे बाह्य देशी. महाराज साई आपुले पाशी. घातले साष्टांग नमन त्यासी. बाबा मग पुसती तयाते. आताचा तुझा नमस्कार. आणि यापूर्वी जे घालीस निरंतर. आहे काय दोहित अंतर. करून विचार सांगे मज. तव तो ग्रस्त देई उत्तर. जमीन आसमानाचे अंतर. केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार. सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काहीही भाव नव्हता. इतकेच नव्हे मुसलमान सता. आपण आम्हा हिंदूस भ्रष्टविता. होता चित्ती हारोष. तयावरी बाबा पुसती. नाही काय तुझी या चित्ती. मुसलमानाच्या देवाची भक्ती. नाही म्हणती ग्रस्त. पुसती बाबा तया लागुनी. पंजा नाही का तुझी आसदनी. पूजित नाही सका ताबूतचे दिनी. पाही मनी विचारुनी. काड बीबी ही आहे सदनी. लग्न कार्यासी तिजला पूजनी. तुष्टवितोस ना मान पानी. मुसलमानी दैवत हे. होय म्हणून मान्य करिता. आणि का काय इच्छा पुसता. निज गुरु रामदास दर्शनता. उपजली आस्था ग्रहस्था. महाराज मग तया प्रती. मार्गे वळून पहा म्हणती. मग जो मार्ग वळून पाहती. समर्थ मूर्ती सन्मुख. पडताच समर्थाचे पायी. अदृश्य जाहले ठाईचे ठाई. मग तो जिज्ञासापूर्वक पाही. आणि काही विचारी. बाबा आपुले झाले वय. म्हातारा हा दिसता काय. आहे आपण ठावा काय. आयुर्दाय आपुला. काय वदसी मी म्हातारा आहे. माझी आसवे धावून पाहे. म्हणून साई जो धावता आहे. हा लागला आहे माघार. महाराज सवेग धावता. धुळोरा जो उसळला अर्था. तेच संधीस पावले अदृश्यता. पावली जागृतता ग्रहस्थास. असो तो जय लादला जागृती. मनी विचारिता स्वप्नस्थिती. तत्काळ पालटली चित्तवृत्ती. वाणी महती बाबाची. पाहुणी ऐसी चमत्कृती. साईपदी जडली भक्ती. बाबाविषयी संशयवृत्ती. मावळली परिस्थिती पूर्वील. पाहू जाता वगे स्वप्न. परीती उत्तरे आणि ते प्रश्न. ऐकून श्रोता करावा ग्रहण. भावार्थ ग्रहण आतील. हा प्रश्नोत्तर अनुवाद. मद्रासी पावला परमबोध. वीराला साई संबंधी विरोध. हास्या विनोद रूपाने. दुसरे दिवशी प्रातःकाळी. मंडळी मशिदी दर्शना आली. 2 रुपयाची बर्फी दिली. कृपा केली साईनाथे. कैसेच पल्लवचे रुपये 2. बाबांनी तया समजता देऊन. घेतले काही दिवस ठेवून. भजन पूजन चालले. पुढे काही काळ क्रमिला. निघाली मंडळी जाण्याला. नाही जरी बहु पैसा लादला. भरपूर लाभला आशीर्वाद. अल्लाह मालिक बहुत देगा. अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हे सखी आले उपेगा. लागले मार्गा ते जेव्हा. साईची आशीर्वचनी. साईची आठवण ध्यानी मनी. मार्ग चालता दिवस रजनी. दुःख ना स्वप्नी तिळभरी. घडली आशीर्वादानुरूप. यथासंग यात्रामोप. वाटेस न होता यत्किंचित ताप. पातले सुखरूप निजग्रहा. मनी चिंतिल्या होत्या एका. त्या घडून घडल्या यात्रा अनेका. वाणीत साई वचन कौतुका. आनंद सकळिका अनुपम. शिवाय संताचे आशीर्वचन. अल्लाह अच्छा करील हे वचन. अक्षरे अक्षर सत्य होऊन. मनोरथ पूर्ण जाहला. ऐसे ते समस्त तीर्थोपासक.
भगवत भक्त मद्रासी लोक सकळ सत्वस्थ सात्विक बंधमोचक साहित्या ऐसीच सुरस आणि कथा सांगतो परिसी जे सादर श्रोता भक्तिभावे श्रवण करिता आश्चर्यचित्ता प्रकटेल भक्त काज कल्पद्रुम कैसे साई दयाळू परम कैसे सप्रेम भक्ताचे काम पुरवित विश्रम सर्वदा ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्त प्रवर रघुनाथराव तेंडुलकर चतुरधीर बहुश्रुत सदा आनंदी मोठे प्रेमी विनटले साईचे पादपद्मी तेथील बोध मकरंद कामी अखंड नामी गुणगुणत रूप देऊन भजनमाला वर्णली जयानी साई लीला ती भक्ती प्रेमे वाचिल त्याला साईच पावला पावली सावित्री नामे तयाचे कलत्र बाबा तयाचा ज्येष्ठ पुत्र पहा तयाचा अनुभव विचित्र परिसाते चरित्र साईचे एकदा बाबू साशंकित मन वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण परीक्षे लागून बैसेना तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला ती कसून सहज ज्योतिष्यास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईन का चाळूनी पंचांगाची पाने ज्योतिषी पाही ग्रहाची स्थाने राशी नक्षत्रे मोजुनी बोटाने सचिंत मुद्रेने अवलोकी केले म्हणे केलात परिश्रम थोर परी वर्षी न ग्रहाचा जोर पुढील वर्ष फार श्रेयस्कर परीक्षा निर्घोर ते वर्षी वैसून परीक्षेस काय सार्थक होणार जरी श्रम निरर्थक विद्यार्थ्याने हा घेतला वचक तेने तो दचकला मनासी पुढे तया विद्यार्थ्याची माता अल्पावकाशी शिर्डीस जाता नमिता साई चरण माता कुशल वार्ता चालल्या निघाली तही ही कथा करुणावचनी बाबासी प्रार्थिता म्हणे मुलगा परीक्षेस बसता असती अनुकूलता ग्रहाची पत्रिका पाहिली ज्योतिषाही म्हणती यंदा योग नाही असून अभ्यासाची तयारी ही मुलगा न जाई परीक्षेस तरी बाबा ही काय ग्रहदशा यंदा अशी काही निराशा पडेल एकदा पदरी परीक्षा ऐसी बहु आशा समजता ऐकून बाबा वदले वचन सांगे तयास माझे मान पत्रिका ठेवी गुंडाळून बैसे जा स्वस्थ मन परीक्षे नादा कुणाच्या लागू नका जन्मपत्रिका पाहू नका सामुद्रिका विश्वासू नका चालवा निका अभ्यास म्हणावे मुलास येईल यश स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस होऊ नको असा निराश ठेवी विश्वास मजवरी असो बाबाची आज्ञा घेऊनी आई परतली ग्रामा लागुनी मुलास बाबाचा निरोप कथुनी उत्साहे जननी आश्वासी ऐसा तो साई वचन उल्लास मुलगा बैसला परीक्षेस उत्तरेही लेखी प्रश्नास यथावकाश दिदली लेखी परीक्षा पूर्ण झाली उत्तरेही संपूर्ण लिहिली परी आत्मविश्वासे घेरली संशय चळली स्थिरबुद्धी असता लिहिली सम्यक उत्तरे उत्तीर्ण व्हावया चितकी पुरे परी विद्यार्थी या वाटे ते अपुरे सोडिला धीरतयाने वस्तुत लेखी परीक्षेत पास होता तरी त्यास वाटे मी नापास तेने होऊन तो उदास तोंडी परीक्षेस बैसेना तोंडी परीक्षेस आरंभ झाला प्रथम दिवस तैसाच गेला दुसरे दिवशी एक स्नेही आला विद्यार्थी देखिला भोजन स्थित म्हणे ही काय आश्चर्यता परीक्षकाला तुझी चिंता म्हणे जा पाहून ये आता तेंडुलकर नवता का काल लेखी परीक्षेत तो नापास तया तोंडीचे किमर्थ सायास म्हणून घरी तो बैसला उदास स्पष्ट मी तयास सांगितले तेव्हा परीक्षक वदे तू जाई असेल तैसा घेऊन येई लेखी परीक्षेत पासही देई आनंददायी खबर त्या मग तो आनंद काय पुसावा केला महाराज साईचा धावा न घेता एक क्षणाचा विसावा उल्हास भावे धावला असे पुढे झाले गोड परीक्षेची पुरली होड दिदली दृढ निजपदी जोड साईनी कोड पुरवणी दळावयाच्या जात्याचा खुंट हलहलवुनी बसविती घट्ट तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट हलवुनी चोकट साई करी ऐसे न कोणा केव्हाही कथिती जेणे न हालेल चित्तवृत्ती
हे तो बाबाची नित्य प्रचिती, निष्ठा ये रीती जड करीती. चालू जाता कथिला वाटे, आरंभी आरंभी गोड वाटे. पुढे ऐसे पसरतील सराटे, काटेच काटे चोहीकडे. मग त्या निष्ठेस फुटतील कफाटे, सहजमनी संशय दाटे. किमर्थ साई या आडवाटे, आणि हे वाटे मनाला. परी हे ऐसे जेथे वाटे, तेथेच श्रद्धा दरा नेटे. कसोटीचे ही प्रत्यक्ष संकटे, तेनेच पैठे दृढ श्रद्धा. देऊनिया संकटा तोंड, करिता साई स्मरण अखंड. होती सकळ अपाय दुखंड, शक्ती ही प्रचंड नामाची. हेच या अंतरायाचे प्रयोजन, तेही करी साईच निर्माण. तेव्हाच घडेल साई स्मरण, संकटोपशमनी शमनही तेव्हाच. असो याच मुलाचे वडील, भक्त बाबाचे अतिप्रेमळ. धीर उदार सत्वशील, गात्रे शीतील झाली. प्रसिद्ध परदेशी व्यापारी, पेढी जयाची मुंबई शहरी. इमाने इतबारे तयाचे पदरी, केली नोकरी तयानी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रास येऊ लागली झाकळ. इंद्रिय निज काही विकळ, वांछिती निश्चळ. आराम काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधारवया प्रकृती. रघुनाथरावर जागेती, स्वास्थ विश्रांती भोगिती. पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली. म्हणून मागुनी अर्जी लिहिली, रजा प्रार्थली आणिक. अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस केली. परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू. धनी मनाचा उदार, पाहुणे आपुला इमानी चाकर. देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालावया. ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्या ही प्रसंगोपत. प्रामाणिक सेवकानिमित्त उत्तेजनार्थ अवलंबिली. परी ही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी. पडेन जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसी चिंतनी पडले ते. 150 अवघा माझा पगार, 500च्या पेन्शनावर. पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत. परी पुढे झाली मौज, पहा बाबाचे नवल भोज. रघुनाथरावाचे कुटुंबा हितगुज, पुसती ते जोच परिस्थिती. अखेरचा हुकुम व्हावया आधी, असता 15 दिवसाचा अवधी. जाऊन तियेचा स्वप्नामधी, पुसती बुद्धी तियेसी. 100 द्यावे माझी मनीषा, पुरेल नातव मनीची आशा. बाई वदे हे काय पुसा, आम्हा भरवसा आपुलाच. तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर. बहुत झाली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या. मुखे जरी वदले 100, 10 दिदले आणि कवर. ऐसे हे समर्थ करुणाकर, प्रेम अनिवार भक्ताचे. आता परिसा आणिक एक, कथा सुंदर मनोरंजक. भक्त प्रेमोल्लासकारक, आनंददायक श्रोतया. डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबाचे भक्त श्रद्धाळू मोठे. बाबानी स्वप्नात दर्शन पहाटे, दिदले ते गोमटे कथानक. हाटे राहती ग्वालेरी, बाबास देखती स्वप्ना माझारी. पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे ही उत्तरी काय वदती. म्हणती बाबा मज विसरलासी काय, तत्काळ हाट्यानी धरिले पाय. जरी विसरलेले करुमाय, तरणोपाय कैसेनी. उठन बागेत गेले तातडी, खुडिली ताजी वाल पापडी. शिधा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसी पाहोनी सिद्धी पुरती, हाटे ते सूप जो समर्पू सरती. अवचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती हे ते कळले. तत्काळ हाट्याचे जाहले मन, पदार्थ हे समस्त मिळवून. करावे बाबास प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस. परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस. वृत्तांत साध्यांत कळविला स्नेहास, विनविले शिर्डीस जावे स्वये. टपाल मार्गे येईल पैसा, सिधा घ्यावा योग्य तैसा. शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही. उरला पैकान सवे न्यावा, सिधा समावेत बाबास द्यावा. चरणवंदनी प्रसाद मागावा,
तोमज द्यावा पाठवून. पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले. पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपले ते आले. ते होते जियेबाईचे माता, तियेस बोलावून पाहू जाता. शेंगाचा पापडीचा लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते. मग ते सर्व साहित्य आणले, महाराजासी सादर केले. त्यांनी निमोण करा ते दिदले, उदयिक निवेदिले शिजवून. बाबा पुढे भोजना बैसता, वरण भातादिकान शिवता. शेंगाचा तेवढा उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले. शेंगाचा तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या. हाट्याना बहुत आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा. जयामनी जैसा भाव, तैसाच की हा हाट्यांना अनुभव. पुढील कथेचा परिसा नवलाव, गोड लागव साईचे. साई हस्तस्पर्शात पुरत असावा 1 रुपया ग्रहात. इच्छा उद्भवली हाट्याचे मनात, पुरवीत मनोगत तो साई. मनाचा वृत्ती कोट्यानुकोटी, त्यागून ओखटी धरावी गोमटी. मग पहा साईचे कैंचे हतवटी, उभाच पाटी भक्तांचा. होता आईसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावया न लगे क्षण. निघाला एक स्नेही तत्क्षण, साई दर्शन कामुक. वृत्ती असावी मात्र गोड, नवला आई पुरवितो होड. जया सद्वृत्तीची आवड, तयाचे कोड त्या हाती. तव हाटे 1 रुपया देती, तया स्नेहासी अतिप्रीती. म्हणती नका पडू देऊ विस्मृती, घाला हा हाती बाबाच्या. स्नेही जेव्हा शिर्डीस गेले, तत्काळ बाबाचे दर्शन घेतले. चरण तयाचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबाचे. दक्षिणे लागी कर पसरिता, आपुली दक्षिणा दिदली प्रथमता. बाबानी खिशात सुदिली अवलंबिता, काढी तो मागुता हाट्याची. तोही रुपया जोडणी कर, ठेवी बाबाचे करतलावर. म्हणे ही दक्षिणा मज बरोबर, हाटे डॉक्टर पाठविती. हा साई सर्व हृदयवासी, हाटे जरी ग्वाल्हेर निवासी. जाणून मनीषा तयाचे मानसी, बैसले रुपयासी न्याहाळीत. होऊन या प्रेमोन्मुख, बाबा रुपया धरिती सन्मुख. नवलवलोकिती लावो निटक, लोक टकमक देखती. दक्षिणा गोटेवरचे वरी, उडवून झेलिती बाबा निजकरी. ऐसी क्रीडा करुनी क्षणभरी, रुपया करीत ते परत. म्हणती हा ज्याचा त्यास देई, सवे हा उदीचा प्रसाद नेई. न लगे आमास तुझे काही, स्वस्थ राही म्हणे तया. घालूनी लोटांगण बाबाचे पायी, उदी प्रसाद पाठवूनी ठाई. घेऊनी बाबाची आज्ञा तो स्नेही, आला निजग्रही ग्वालेरीस. आलियावरी ग्वालेरी ते, रुपया देऊनी डॉक्टरा ते. कळविले सकळ वृत्तांता ते, दाटले भरते हाट्याते. म्हणे मनी जैसा हेत, केला होता जैसा संकेत. जाणोनी माझे मनोगत, पुरविला मनोरथ बाबानी. ऐसे वाटले हाट्यांचे मना, परीही तरी त्यांची कल्पना. कोण जाणील संताची योजना, प्रयोजना तयाचा. हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित. ती तो याहून विपरीत, ज्याचे मनोगत त्या ठावे. एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात खुद सुदती. कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या. त्याची कारणे तयास ठावी, आपण केवळ मौज पहावी. ऐसे गोड संधी नडवडावी, कथा परिसावी ये अर्थी. एकदा वामन नार्वेकर, जयास बाबाचे प्रेम अपार. आणिला 1 रुपया सुंदर, भक्ती पुरसर अर्पाया. एका बाजूस कोरिली हाती, ओरिली होती राम लक्ष्मण सीता सती. दुसऱ्या बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धांजळी. तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शा पाठी तो परत. मिळावा उदी प्रसाद सहित, म्हणून हस्तांत ठेविला. कोणा मनी काय हृदगत, बाबा हे तो सकळ जाणत. तरी तो रुपया पडता हस्तात, तत्काळ खिशात सुदिला. वामनरावाचा मानस, माधवरावाने कळविला बाबास. रुपया परत करवयास, विनविले तयास अत्यंत. त्याला कसला द्यावयाचा, आपणासची तो ठेवावयाचा. वदले बाबा स्पष्ट वाचा, वामनरावाच्या समक्ष.
तरीही तो देईल रुपये 25 याचे मोल. हामी यासी देईन बदल. म्हणाले बोल तयाला. मग त्या 1 रुपया लागी वामने लागवेगी. तेही मिळवून जागोजागी बाबा लागी दिसले. तेही पूर्ववत खिशात ठेविले. म्हणती रुपयाचे ढिगार लाविले. तरी त्या रुपयास वे न तोले. उणे ते मोल तयापुढे. म्हणती श्यामा हा तू घेई. असू दे हा पुले संग्रही. देवाऱ्या माझी ठेवून देई. करीत जाई पूजन. आता हे ऐसे काय करिता. विचारावयाची कोणास सत्ता. साई योग्यायोग्य जाणता. घेता देता समर्थ. असो आता ही कथा आटपता. विसावा देऊ श्रोतया चित्ता. जेणे मनन आणि निधिध्यासता. कथा परिसता घडावी. केले काय ऐकले श्रवण. पचनी न पडे मन नाविण. वरी न घडता निधिध्यासन. श्रवण निष्कारण होईल. तरी हे माड साईसी शरण. मस्तकी धरी साईचे चरण. सकळ साधनाचे हे साधन. पुढील निवेदन पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. स्वप्नकथा कथनम नाम 29मोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु. शुभम भवतु.